मुंबई आणि ठाण्यामधलं मतदान अगदी काही दिवसांवर आलेलं असताना आता ठाकरे आणि शिंदेंमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। ठाण्यातल्या सभेमध्ये आनंद दिघेंवर बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या। तसंच दिघेंचा खरा शिष्य कोण यावरूनही आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे आहे। आम्हाला सर्व तुमची काय गोष्टी आहेत ती सर्व माहिती आहे। ज्या दिवशी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल। महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या मुद्द्याला हात घातला आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी विचारपूस करण्याऐवजी त्यांच्या मालमत्ता कुठे आहेत हे विचारण्यात उद्धव ठाकरेंना रस होता असा घणाघात शिंदेंनी केलाय। तसंच शिंदेंना जिल्हाध्यक्षपदावरूनही हटवायचा कट आखण्यात आला होता असा आरोपही त्यांनी केलाय। दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं। ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे आहे। मला त्यांची प्रॉपर्टी फकीर माणूस सगळं वाटणारं दोन्ही हाताने त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही। मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो, परंतु शेवटी नाईलाज काम करावं लागलं। त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते, त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं। एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल, तो तर आत्महत्याच करेल। आणि त्याच्यासाठी तर मग कोणीतरी सांगितलं दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील। शिंदेंच्या याच आरोपांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय। आता तुम्ही मेल्यानंतर आणि त्याच्यानंतर तुम्ही काही बोलू शकता ना। गणपतीचा दिवस होता, मी माझा गणपती तिथे जिथे बसतो तिथे बसलेलो होतो। मिलिंद नार्वेकरचा फोन आला, उद्धवजींनी तुला अर्जंट बोलवलं आहे। मी तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर मला बाजूला घेतलं उद्धवजींनी आणि मला सांगितलं की आनंदचा मृत्यू झालेला आहे। पवार साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब अशी अशी बातमी आहे। तर म्हणाले साधारण लोक किती आहेत तिथे आजूबाजूला? म्हटलं आहेत 2-3 हजार लोक आहेत। म्हणाले लगेच गाडीत बस आणि निघ। आमची गाडी निघाली आणि तिथे दंगल सुरू झाली। उटारडेपणाला पण लिमिट असते, लिमिट। त्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत। सहानुभूती एखाद्याच्या नावाने मिळवायची तर किती मिळवायची? कारण का ते वास्तव जाणणारी पण लोक आहेत ना। ठाण्यामध्ये शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे राजन विचारे अशी लढत होतीये। दिघेंचे असली शिष्य राजन विचारे नसून नरेश म्हस्के आहेत असं शिंदेंनी म्हटलंय। मला काल एका पत्रकाराने विचारलं 2 शिष्य उभे आहेत तर कोण, लोक कोणाच्या मागे उभे राहतील? तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील। तर मला असली कोण आहे? बोला नरेश। नकली कोण आहे? बोलतो तो नकली, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली। दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला, दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना। राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला। तेव्हा सतीश प्रधान आमदाराचं तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं। त्यामुळे बघा, तुम्हाला मी परत सांगतो, तुमचं राहिलेला आता काळ आहे, चांगल्या पद्धतीने काम करा। आम्हाला आमचं काम करू दे, तुम्हाला तुमचं काम करा। आम्हाला सर्व तुमची काय गोष्टी आहेत ती सर्व माहिती आहे। ज्या दिवशी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल। त्यामुळे राजन विचारेच्या नादी लागू नका। आणि राजन विचारे उघडं पुस्तक आहे, कधी कोणी उघडून बघू शकतो। धर्मवीर सिनेमात दाखवण्यात आलेल्या गोष्टी खोट्या आहेत, आगामी सिनेमात खऱ्या गोष्टी दाखवणार असल्याचं सांगत शिंदेंनी ठाण्यातल्या सभेत आरोपांचा ट्रेलर दाखवलाय। आता निवडणुकीत या मुद्द्यावरून वादाचा सिनेमा हिट होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।